राम राम शेतकरी भावांनो, तुमच्या शेतामध्ये रानडुक्कर, हरीण, उंदीर खूप जास्त झाले असतील तर आपण आज एक देशी जुगाड केलेला आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. इथं बघा शेतकरी मित्रांनो, इथं ही स्प्राईटची रिकामी बॉटल आहे बघा. यामध्ये बघा मी डांबर गोळी अशी फोडून डांबर गोळी याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि इथं हे टमाटा वायरच्या साहाय्याने आपण काय केलं, याला असं जमिनीला टेकणार नाही असं 4 बोटाच्या डिस्टन्सवर आपण याला लटकून टाकलं आहे. आणि बॉटलच्या चारही साईडला 4 असे छिद्र आपण केलेले आहेत, जेणेकरून डांबर गोळीचा जो उग्रवास वरतून तो येईलच, पण हे खालतून पण असंच उग्रवास येईल. आणि प्रत्येक 10-10 फुटावरच्या डिस्टन्सवर बांबूच्या साहाय्याने किंवा असं झाड असेल, फळबाग असेल तर त्याच्यावरती आपण असं इथे लटकून दिलं आहे, जेणेकरून काय होईल, या वासामुळे रानडुक्कर, हरीण, उंदीर तुमच्या शेतामध्ये येणार नाहीत. आणि तिसरी गोष्ट, जी तुमची फळबाग आहे त्यावरती अळींचा प्रादुर्भाव पण होणार नाही. कारण बघा, अळीची लाईफ सायकल आहे अंडी, अळी, कोश, पतंग. पतंग जेव्हा येऊन असं पानावर बसतो, इथे अंडे घालतो व त्या अंड्याचे रूपांतर काय होते, अळीमध्ये होते. ती अळी काय करते, पूर्ण तुमची बाग जी आहे नष्ट करते. पण ह्या डांबर गोळीच्या उग्र वासापासून ते पतंग तुमच्या शेतात येणार नाहीत व ती फळबागेवर अंडी देणार नाहीत, ज्यामुळे काय तुमचा फवारणीचा खर्चसुद्धा कमी होणार आहे. आणि हे एकदम आपण कमी किमतीमध्ये आपण हा जुगाड बनवलेला आहे. असाच जर तुम्हाला माहितीपर व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा जुगाड कसा वाटला. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.